प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद असो. देव चांगला आहे. आज पुन्हा एकदा आज सकाळच्या समयी त्याचं पवित्र वचन ऐकण्याची संधी परमेश्वराने तुम्हाला मला दिली, त्याबद्दल देवाचा धन्यवाद करूया. आजचा विषय आहे काय मिळवलं आणि काय गमावलं. लक्षात ठेवा, जगात प्रत्येक व्यक्तीचं एकच ध्येय आहे, मी काहीतरी मिळवलं पाहिजे, काहीतरी कमवलं पाहिजे, काहीतरी प्राप्त केलं पाहिजे, जेणेकरून उभ्या आयुष्यात मी कधी दरिद्री राहू नये, कधी कंगाल राहू नये, कधी गरीब मी राहू नये, याची तो जगात राहताना काळजी घेतो. पण असं एक नुकसान मनुष्याच्या जीवनात आहे की ज्याच्यातून परमेश्वर फायदा करून देतो. म्हणून नुकसानीतील फायदा आम्ही ओळखला पाहिजे. आज जगातील कोणत्याच लोकाला वाटत नाही की माझं नुकसान व्हावं. व्यवहारामध्ये नुकसान नको, नात्यामध्ये नुकसान नको, जे काही तो करतो त्याच्यामध्ये त्याला नुकसान अजिबात पसंत नाहीये. आणि म्हणून तुम्ही काय मिळवलंय आणि काय गमवलं याच्याकडे आम्ही थोड्या वेळ लक्ष दिलं पाहिजे. पण विश्वासणाऱ्यांनी अतिशय महत्त्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे की ज्या गोष्टीमध्ये माझं नुकसान आहे तिथं माझा फायदा पण आहे. काय फायदा आणि काय नुकसान आज तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्ही सर्वजण व्यावहारिक व्यक्ती आहात आणि तुम्हाला ते चांगलं माहीत आहे की काय केल्याने फायदा होईल आणि काय केल्याने नुकसान होईल. पण आम्हाला जगिक साऱ्या गोष्टी माहीत आहे, आध्यात्मिक नाहीत. आणि म्हणून आज आम्ही पाहूया देवाच्या वचनातून की कुठल्या गोष्टीमुळे माझं नुकसान होईल आणि कुठल्या गोष्टीमुळे माझं कल्याण होईल, तोटा आणि फायदा. असं आम्ही ऐकूया. मार्कचं शुभ वर्तमान 8वा अध्याय. मार्कचं शुभ वर्तमान 8वा अध्याय वचन 34 पासून 38 पर्यंत. मग त्याने आपल्या शिष्यांबरोबर लोकांनाही बोलावून म्हटले, जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो, तर त्याने आत्मत्याग करावा, आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व मला अनुसरत राहावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुखेल. बस काय मिळवायचंय आम्हाला? जगात राहत असताना अनेक जबाबदाऱ्या मनुष्याच्या खांद्यावरती आहेत. अनेक प्रकारचं व्यवहार त्याच्या जीवनामध्ये त्याला करायचे आहे. अनेक प्रकारचं नातेसंबंध त्याला तयार करायचे आहे. पण हे सर्व करत असताना आपल्या जीवाकडे सुद्धा आम्ही लक्ष दिलं पाहिजे. माझा जीव जसं तुमचा जीव तुमच्यासाठी कुटुंबासाठी महत्वाचा आहे, तसा तुमचा जीव स्वर्गासाठी पण महत्वाचा आहे. त्या ठिकाणी येशू ख्रिस्त स्वतः बोलत आहे, जो कोणी आपला जीव वाचू पाहतो तो त्याला मुकेल. या ठिकाणी जीव वाचवणं म्हणजे काय ते समजलं पाहिजे. जीव वाचवणं म्हणजे जे जीवाचे चोचले आहेत, लाड ज्याला म्हटलं आपल्या भाषेमध्ये, ते लाड आम्ही बंद केले पाहिजे. अनेक प्रकारचे लाड आहेत, अनेक प्रकारचे चोचले माणसाकडे आहेत. ते चोचले ज्यावेळेस जे लाड ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवाचे बंद करतो, स्वतःची हौस करणं, मी म्हणत नाही ते वाईट आहे, ते चांगलं आहे.
पण ज्या लाडामुळे तुमचं शरीर आणि तुमचा जीव नरकाकडे चालला, ते चोचले बंद करा. ज्याच्यामुळं तुमचं शरीर नुकसानग्रस्त होत आहे, व्यसनाधीन होत आहे, वाईट संगतीच्या मार्गाला लागत आहे, अविश्वासू तुमचं आत्मा होत आहे, ते सर्व तुम्हाला देवासाठी बंद करायचं आहे. चोचले, जीव जर वाचवायचं आहे ना, हे सर्व चोचले बंद करा, लाड बंद करा, म्हणजे तुमचा जीव देवासाठी वाचला जाईल. म्हणून त्या ठिकाणी असं म्हणतो की जे चोचले आहे ते सांभाळण्यास आम्ही बंद केले पाहिजे. जीव सांभाळणं कसं असतं? एखादी वस्तू सांभाळण्यासारखं नाहीये ते. जीव सांभाळणं आम्ही पाहतो बायबलमध्ये पेत्राच्या जीवनातून. जेव्हा येशू ख्रिस्ताला पिलाताच्या वाड्यामध्ये धरून देण्यात आलं, त्यावेळेस पेत्र लांबून येशूच्या पाठीमागं चाललेला होता आणि पाहत होता येशूचं नेमकं काय होत आहे. हे पाहत असताना अनेकांनी येऊन पेत्राला विचारलं, तूही त्यांच्या बरोबर ती होतास? त्यावेळेस तो शाप उच्चार करून, शिवीगाळी देऊन, नावं ठेवून तो येशूला नाकारत आहे. त्याला वाटलं मी जर याला ओळखलं तर मलाही याच्यासारखं मरावं लागेल. स्वतःचा जीव वाचवला त्याने. लक्षात ठेवा, जो अगोदर म्हणतो प्रभू तुझ्यासाठी मी मरायला सुद्धा तयार आहे, तो आपला स्वतःचा जीव वाचवत आहे. पण वचनामध्ये आम्ही काय पाहतो? जो कोणी आपला जीव वाचवतो तो त्याला मुकेल. स्वतःचा जीव स्वतःसाठी त्याने वाचवला आणि सेवा करत असताना, येशू बरोबर राहत असताना, बरोबर तो प्रार्थनेला जात असताना, वचनाची सेवा करत असताना येशूला तो म्हणतो प्रभूजी मी तुझ्यासाठी मरायला पण तयार आहे. पण ज्यावेळेस तो येशूपासून थोडासा वेगळा झाला, तो स्वतःला वाचवू पाहत आहे. तो स्वतःला दुःखापासून, मरणापासून, परीक्षापासून वाचवल्यास तो पाहत आहे. काय मिळवलं पेत्राने? थोड्या वेळचं आयुष्य त्याने मिळवलं, थोड्या वेळची संगती त्याने मिळवली जगाची. लक्षात ठेवा, त्या ठिकाणी पुढच्या त्याच वचनामध्ये असं म्हणतो, आणि जो कोणी मज करता व सुवार्थ करता आपल्या जीवाला मुकेल, तो त्याला वाचवेल. अतिशय वेगळेपणाने मनुष्य स्वतःचा नाश करत आहे. नुकसानीतील फायदा लोकांना दिसत नाहीये. मी जर माझं जीवन येशूसाठी जर दिलं तर माझा एक फायदा हा आहे की मला जगासाठी मरायचं आहे आणि ख्रिस्तासाठी जगायचंय आणि ख्रिस्तासाठी स्वर्गात मला उभं राहायचंय. आज जगामुळे तुमचा शारीरिक नाश होईल. जगात असताना देवामुळे तुमचा थोडासा छळ होईल. पण लक्षात ठेवा, जो देवासाठी, त्या ठिकाणी वचनामध्ये असं म्हणतं की जो कोणी माझ्या करता व सुवार्थ करता आपल्या जीवाला मुकेल, तो त्याला वाचवेल. देवाकरता आपलं समर्पण करा. आम्हाला नरकात जायचं नाही ना, स्वर्गात जायचं आहे ना, तर आम्हाला आमच्या शरीराचा सुद्धा विचार करायचा नाहीये. शरीर आज ना उद्या मातीला माती मिळणार आहे. पण जर आज आम्ही आमच्या शारीरिक जीवनाचा विचार करतो, नको देवासाठी जर अर्पण जर केलं तर मला मरावं लागेल, छळ होईल, निंदा होईल, आजार येतील, कष्ट येतील, परीक्षा येतील, याचा जर मी विचार केला, लक्षात ठेवा माझा आत्मा मी गमावत आहे, नुकसान करत आहे. मी काय मिळवलंय, काय गमवत आहे, याचा मी विचार केला पाहिजे. लक्षात ठेवा, जर तुमच्यामध्ये तुमचा आणि देवाचा आत्मा जर आहे तर तुम्ही देहाची कर्म करताल. समजलं तुम्हाला? तुमच्यामध्ये तुमचा आणि देवाचा पण आत्मा आहे, तर तुम्ही देवाच्या गोष्टी करणार नाहीये.
तुम्ही जगाच्या गोष्टी करताल, तुम्ही पापाच्या गोष्टी करताल, तुम्ही नाशाच्या गोष्टी करताल. का करताल? कारण बायबलमध्ये लिहिलं, रोमकरास पत्र याचा 7वा अध्याय, रोमकरास पत्राचा 7वा अध्याय वचन 18, 19 आणि 20 मध्ये वाचूया. रोमकरास पत्राचा 7वा अध्याय वचन 18, 19 आणि 20. कारण मला ठाऊक आहे की कारण मला माहित आहे की माझ्या ठाई म्हणजे माझ्यामध्ये म्हणजे माझ्या देह स्वभावात माझ्या शारीरिक अवस्थेमध्ये काही चांगले वसत नाही, काहीच चांगलं राहत नाही. कारण इच्छा करणं हे मला साधते, हे जर मला कळतंय, पण चांगले ते कृतीत आणणे, चांगलं ते कृतीत आणणं मला साधत नाही, मला कळत नाही. कारण तर जे चांगले करावेसे मला वाटते, जे चांगलं करावंसं जे मला वाटतंय ते मी करत नाही. तर करावेसे वाटत नाही, जे करूशी वाटत नाही, असे जे वाईट आहे ते मी करत आहे. जे करावेसे वाटत नाही, ते जर मी करत आहे, तर ते कर्म मीच करत आहे. असे नव्हे तर माझ्या ठाई माझ्या ठाई असणारं पाप ते करत आहे. म्हणून मी तुम्हाला सांगू द्या, तुमच्या ठाई तुमचा पण आत्मा आहे आणि देवाचा पण आत्मा आहे. तुम्ही काय मिळवलं? देवाच्या संगतीत राहून काय मिळवलं? देवाच्या वचनात राहून काय मिळवलं? काय तुम्ही केलं ज्याच्यामुळे तुमचं जीवन वाचलं जाईल? काय नुकसानीतील फायदा तुम्हाला कळत आहे का? आज नुकसान म्हटल्यानंतर लोकांना भीती वाटते. पैशाचे नुकसान होत आहे, वर्षभराचं नुकसान होत आहे. तुम्ही वर्षभराचा आणि त्या कमाईचा विचार करत आहात, स्वतःच्या जीवाचा विचार करा. मी काय मिळवलंय? देवात राहून काय मिळवलं? मी वचनात राहून मी काय करत आहे? चांगलं करणे कळत असत आहे, मला करावंसं वाटत आहे, पण ते मी करत नाहीये. का करत नाहीये? माझा आत्मा माझ्यात आहे, देवाचा पण आत्मा माझ्यात आहे. मग देवाचा आत्मा माझ्यामध्ये राहून सुद्धा मी चांगलं ते का करत नाहीये? व्हॉट इज द प्रॉब्लेम? काय प्रॉब्लेम आहे की माझ्यामध्ये देवाचा आत्मा राहून सुद्धा मला चांगलं करता येत नाहीये, मला निवडता येत नाही, मला समर्पण करता येत नाही, मला ख्रिस्तासाठी जगता येत नाही, मला वचनासाठी जगता येत नाही, मला माझं जीवन देवासाठी अर्पण म्हणून देता येत नाही. का देता येत नाही? एकीकडे मी प्रार्थना करत आहे, एकीकडे मी वचन वाचत आहे, एकीकडे मी सेवा करत आहे, एकीकडे स्वतःची प्रतिष्ठा मी करत आहे, मी धार्मिक आहे, पण मी चांगलं करतोय, करण्याची इच्छा माझ्यामध्ये आहे, फक्त इच्छा आहे, पण प्रॅक्टिकल लाईफमध्ये मी ते करत नाहीये, कारण माझ्यामध्ये पाप आहे. मग मी हा विचार करत होतो की देवाचा आत्मा माझ्यामध्ये राहून सुद्धा माझ्याकडून पाप का घडत आहे? विचार केलाय तुम्ही? मी देवामध्ये राहून सुद्धा पापी का आहे, अविश्वासू का आहे? असं का होतं? पौल रोमकराच्या मंडळीला असं का शिकवत आहे? कारण आम्ही काय वाचवत आहोत? जीव वाचवत आहोत. आम्ही जीवाला सांभाळत आहोत, पण आत्म्याला गमावत आहोत. लक्षात ठेवा, आत्मा आमच्यातील आम्ही नाश करत आहोत. जो कोणी माझ्यासाठी आपल्या जीवाची पर्वा करणार नाही, तो त्याच्या जीवाला वाचवेल, तो ते मिळवल. म्हणून पुढच्या वचनामध्ये असं म्हटलं, जो कोणी माझ्यासाठी आपले घर दार, भाऊ बहीण, पत्नी, शेतीवाडी ज्याने सोडली, त्याला 100 पट मिळतील. पण माणसाला सोडायची इच्छा होत नाहीये.
का होत नाहीये? सोडणं म्हणजे काय करणं? त्याच्यातील माझं मन मी वेगळं करणं, माझ्या नात्यातून मी वेगळं होणं, म्हणजे त्यांच्या विचारातून, त्यांच्या स्वभावातून मी स्वतःला वेगळं करणं. सोडणं म्हणजे त्यांचं माझं नातं मी तोडत नाहीये, मी त्यांच्यातून वेगळं होत आहे. सेपरेशन युअर लाईफ. मला हे दाखवून द्यायचं नाहीये मी ख्रिस्ती आहे, मला हे दाखवून द्यायचं आहे मी जगतोय ते देवासाठी जगत आहे. कारण मी काही गोष्टीचा त्याग केला आहे, काही गोष्टीला मी सोडलेलं आहे. मी काय मिळवलेलं आहे? जीवन मिळवण्याचा प्रयत्न करत आहे ना, तर जीवन मिळवत असताना मी माझ्या गोष्टीचा त्याग केला पाहिजे. ज्या गोष्टी जीवन मिळवण्यासाठी मला अडखळण आहे, त्या अडखळण मी बाजूला केलं पाहिजे. म्हणून पौल रोमकराच्या मध्ये ते शिकवतो की चांगलं करतंय मी, हे करावं, पण ते करता येत नाहीये कारण माझ्यामध्ये देहाची कर्म आहेत. गलतीकरसपत्र 5वा अध्याय, गलतीकरसपत्र 5वा अध्याय वचन 19 पासून 21 पर्यंत जर देवाची वचन वाचली तर देहाची कर्म ही उघड आहे, बायबल सांगतं, आणि सर्व माणसामध्ये आहे. मग तो सेवक असो, सेविका असो, विश्वासणारा असो, प्रार्थना करणारा असो, चर्चमध्ये जाणार असो, जगातील कुठलाही व्यक्ती या स्वभावापासून सुटला नाही. प्रत्येकामध्ये आहेत. आणि देहाची कर्म मनुष्याला काय वाचायला प्रोत्साहित करते, काय मिळवण्याची प्रोत्साहित आम्हाला ती करते, काय मला निवडायला ती भाग पाडते. लक्षात ठेवा, आज जर माझ्यामध्ये माझा आणि देवाचा आत्मा असून सुद्धा मला जर माझा आत्मा जर वाचवता येत नाही तर माझ्या आत्म्याचा मी नाश करत आहे. काय तुमच्यामध्ये तुमचा आणि देवाचा आत्मा आहे? चेक करा. तुमच्यामध्ये तुमचा आत्मा नसता तर तुम्ही एक्सपायर झाला असता, मातीला माती मिळाला असता. म्हणजे याचा अर्थ तुमच्यामध्ये तुमचा आत्मा आहे, पण त्याबरोबर देवाचा पण आत्मा आहे. काही लोक म्हणतात मला देवाचा आत्मा चालवतो, है ना? काही लोक म्हणतात मला देवाचं वचन चालवतं. काही लोक म्हणतात मला देवाच्या आत्म्याचा स्पर्श होतो. काही लोक म्हणतात मला नाही असा अनुभव होतो की देव स्पर्श करत आहे. अहो, सारं जर तुमच्यासाठी देवाचा आत्मा तुमच्या बरोबर आहे, पण तरी पण चांगलं कळणं करत असून सुद्धा ते करता येत नाही, याचा अर्थ तुम्ही काय वाचवत आहात? जीव वाचवत आहात. काय मिळवलं? जीव मिळवला. काय गमावलं? आत्मा तुम्ही गमावला. आत्मा गमावल्यामुळं नुकसान आत्म्याचं होत आहे. तोट्यातील फायदा तुम्हाला ओळखता येत नाहीये. हा फायदा तुम्ही फक्त शारीरिकरित्या ओळखत आहात, आत्मिकरित्या तुम्ही ते गमावलेला आहे. म्हणून विचार करा, मी जे कमवत आहे त्याच्या कमवण्यामध्ये मी माझ्या आत्म्याचा नाश करत. कारण वचनामध्ये असं म्हणतं, वचन 36 मध्ये, कारण मनुष्याने सर्व जग मिळवलं आणि आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? मी म्हणत नाहीये मनुष्याने काम करू नये, मी त्याच्या विरोधात नाहीये. अवश्य काम करावं, त्याने घर बांधावं, त्याने चांगल्या परिस्थितीमध्ये जीवन जगावं. पण हे सर्व करत असताना त्याने फक्त जीव वाचवू नये, त्याने आत्मा पण वाचवला पाहिजे. जीवाचा त्याग करा, आत्म्याला वाचवण्याची धडपड करा.
तुम्ही किती जीव जरी वाचवला, एक दिवशी श्वास बंद झाला, ही मातीला माती मिळणार आहे. पण जीव तुम्ही वाचवला, सार्वकालिक जीवनाचे वाटेकरी तुम्ही ख्रिस्तासाठी होतात. लक्षात ठेवा, आज तुमच्यासाठी जीव महत्वाचा आहे की आत्मा महत्वाचा आहे? जसं पेत्राने जीव वाचवण्यासाठी येशूचा नाकार केला. जीव वाचवण्यासाठी लोक आज जीवाच्या चोचले जे लाड आहेत ना, ते लाड पुरवतात. तंबाखू खाणाऱ्याला म्हणा तंबाखू बंद कर, तो म्हणतो नाही, दुसऱ्या दिवशी बाथरूमला येणार नाही, पोट फुगतं. दारू पिणाऱ्याला म्हणा दारू पिऊ नको, नाही मला थरथरी सुटते. जीवाचे चोचले जे आहेत ना, हे चोचले जोपर्यंत तुम्ही बंद करत नाही ना, तोपर्यंत तुम्ही आत्मा मिळवत नाहीये. तुमच्यासाठी जीव महत्वाचा आहे की आत्मा महत्वाचा, हे मला तुम्हाला शिकवायचं आहे. आणि फक्त तुमच्यामध्ये जर देवाचा आत्मा आहे, लक्षात ठेवा, फक्त तुमच्यामध्ये जर देवाचा आत्मा आहे, तर रोमकरास पत्र 8वा अध्याय वचन 14 प्रमाणे तुमच्यामध्ये देवाचं काम झालेलं दिसेल. वाचा 8वा अध्याय वचन 14 मध्ये. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवत आहे, तितके देवाचे पुत्र आहेत. म्हणून अगोदर आम्ही पाहिलं, माझ्यामध्ये माझा पण आत्मा आहे आणि देवाचा पण आत्मा आहे, तरी चांगलं कळतंय पण करता येत नाही. आणि ज्या गोष्टी करावाशा वाटत नाहीत त्या मी करतो, याचा अर्थ माझ्या ठाई पाप आहे. आणि पाप आणि देव एकत्र राहू शकत नाहीये. पाप आणि जगाच्या गोष्टी तुम्हाला नाशाकडे घेऊन चालल्यात. फक्त जीव वाचवण्यासाठी तुम्हाला ते कळतं, आत्मा वाचवण्यासाठी नाही कळत. म्हणून फक्त माझ्यामध्ये काय आहे, माझाच आत्मा आहे की देवाचा आत्मा आहे? पण आजचे लोक अविश्वासी का होतात? प्रार्थनेला येणं बंद का करतात? चर्चला येणं बंद का करतात? लॉर्ड सफर घेण्यासाठी हायगाई काय करतात? कारण त्यांच्यामध्ये त्यांचाच आत्मा आहे, देवाचा आत्मा नाहीये. आमच्यामध्ये फक्त देवाचा आत्मा पाहिजे. ज्यांच्यामध्ये हा देवाचाच आत्मा आहे त्यांना देवाचा आत्मा चालवतो. जसं एचकेलला परमेश्वराने उचललं, त्याची बड धरली, उचललं आणि खोऱ्यामध्ये नेलं. सांग मानव पुत्रा, काही अस्ती जिवंत होतील का? जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो, परमेश्वराच्या आत्म्याने येशूला उचललं, रानात नेलं. 40 दिवस 40 रात्र त्याची परीक्षा पाहिली. जितक्यानं देवाचा आत्मा चालवतो, परमेश्वराने मोशेला उचललं, सिनाई पर्वतावरती नेलं. 40 दिवस आणि 40 रात्र परमेश्वराबरोबर तो बोलत राहिला. जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो, हनोकासारखा, तितके देवपुत्र आहेत. जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो ते एलियासारखं स्वर्गारोहण होतात. जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो ते स्तेफनासारखं स्वर्ग उघडताना ते पाहतात. आम्हाला कोण चालवतो? परीक्षण करा, माझ्यामध्ये कोणता आत्मा आहे, मी काय मिळवत आहे, काय गमवत आहे. शास्त्र हे बोलतं, ज्यांनी माझ्यासाठी आपला आत्मत्याग केला ते आपल्या आत्म्याला मिळवतील. लक्षात ठेवा. म्हणून मला सांगायचं प्रियानो, आत्मत्याग करणं म्हणजे नेमकं काय आहे? आत्मत्याग करणं म्हणजे तुमचा जुना स्वभाव ख्रिस्तासाठी बदलून टाकणं, म्हणजे आत्मत्याग करणं.
म्हणून पाऊल असं म्हणतो, ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या सर्व ख्रिस्त येशूसाठी मी केर कचरा असं समजत आहे. का? कारण जुना स्वभाव मी ख्रिस्तासाठी बदलून टाकत आहे. नाही पाहिजे मला जुना स्वभाव नाही पाहिजे, मला जुना आत्मा नाही पाहिजे, मला जुने विचार नको आहे, मला जुने संस्कार नको आहे, मला जुनं जीवन नको आहे. का? कारण मी काय मिळवलंय? मी येशूला मिळवलंय, मी देवाला प्राप्त केलंय, मी वचनाला मिळवलंय, मी अभिषेकाला मिळवलेला व्यक्ती आहे. मला परमेश्वराने वचनं दिलेली आहेत. जर वचनं मला देवाने दिली आहेत तर मी जीवन मिळवलेलं आहे. जर जीवन माझ्यामध्ये आहे, माझा आत्म्याचा नाश होणार नाही, मी माझ्या आत्म्याला वाचवणार आहे. माझा आत्मा मी नरकात कसा जाऊ दे? जर सत्य मला कळालेलं आहे, येशू जर माझ्यामध्ये आहे, तर मला देवाचा आत्मा चालवेल. देवाचा आत्मा माझ्याकडून पाप करून घेणार नाहीये का? करून घेईल. देवाचा आत्मा माझ्याकडून पाप करून घेणार नाहीये, कारण देवाला पाप आवडत नाहीये. जर परमेश्वर पापाचा त्याग करतो, मला पण पापाचा राग आला पाहिजे, मला देहाच्या गोष्टीचा राग आला पाहिजे, मला वाईट गोष्टीचा राग आला पाहिजे. का? कारण माझ्यामध्ये सत्य आहे आणि सत्य मला ख्रिस्तासाठी जगायला शिकवतं, देवासाठी जगायला शिकवतं. म्हणून प्रियानो, आत्मत्याग करणं म्हणजे ख्रिस्तासाठी जुना स्वभाव बदलून टाकणं, चेंज होणं. तसं पौल म्हणतो, मी जगतो ख्रिस्तासाठी. जगणं हे ख्रिस्त आहे. आजकालचं जगणं वेगळं आहे. आजचं जगणं पोटासाठी आहे. आजचं दैवत पोट आहे. पण पहिल्या मंडळीचं आणि तुमच्या मंडळीचं जगणं हे ख्रिस्त असलं पाहिजे, साम्य असलं पाहिजे. पहिल्याच मंडळीचं जगणं हे ख्रिस्त होतं, आज तुमच्या मंडळीचं जगणं ख्रिस्त असलं पाहिजे. तुमच्या कुटुंबाचं जगणं ख्रिस्त असलं पाहिजे, तुमच्या शरीराचं जगणं ख्रिस्त असलं पाहिजे, तुमच्या विश्वासाचं उभं राहणं वचनाची पूर्तता होण्यासाठी असलं पाहिजे. का? कारण मी येशूला मिळवलेला व्यक्ती आहे. लक्षात ठेवा प्रियानो, एक उदाहरण मला तुम्हाला सांगायचं आहे. जर शमशोनाने आपल्या जीवाला कंट्रोलमध्ये जर ठेवलं असतं तर त्याचा एवढा डेंजर अंत झाला नसता. कोण होता तो शमशोन? आईच्या उदरातच नाजीर म्हणून देवाने त्याची निवड केली. अशक्य गोष्टी इस्रायलसाठी त्याने शक्य करून दाखवल्या. जर देवाने तुमची निवड केली आहे ना, स्वतःचे लाड करणं बंद करा. स्वतःचे लाड म्हणजे जेवण वगैरे बंद करू नका. पोटाला पोटभर खा, पाहिजे ती वस्तू खा, पण ज्या गोष्टीमुळे पाप घडतंय आणि ज्या गोष्टीमुळे तुम्ही नरकाकडे चाललात ते चोचले बंद करा. शमशोन सारखा देवाचा अभिषिक्त दास जरा जीवाचे चोचले करून नरकात जर जात आहे, शेवटी करून अंत त्यांचा झाला. दुसरं उदाहरण मला तुम्हाला सांगायला आवडेल की ज्या सलमोन राजाने देवाकडे ज्ञानाची प्रार्थना केली आणि देवाने संकोच न धरता समुद्राच्या वाळूसारखं ज्ञान, त्याला अनगिनित ज्ञान त्या राजाला दिलं. त्याचं न्याय करण्याची पद्धत ऐकून शबाची राणी त्याला भेटायला आली. एवढा अफाट चतुर आणि ज्ञानी राजा स्त्रियांच्या नादी लागून तो बिघडला. हे जीवाचे चोचले आहे. हे देवासाठी जगणं म्हणत नाहीये, हे वचनासाठी जगणं म्हणत नाहीये, हे स्वतःसाठी जगणं म्हणत आहे. काय मिळवलं त्या लोकांनी? शमशोनाने काय मिळवलं? सलमोनाने काय मिळवलं? आज तुम्ही काय मिळवत आहात?
लक्षात ठेवा, तुम्ही विश्वासी आहात हे महत्वाचं नाहीये, तुम्ही देवाच्या राज्याचे कारभारी आहात हे महत्वाचं आहे. तुम्ही देवाच्या राज्याचे देवपुत्र आहात, तुम्ही देवाच्या राज्याच्या देवपुत्री तुम्ही आहात, कन्या तुम्ही आहात. स्वतःला सांभाळा, स्वतःला देवासाठी जगवा, स्वतःला देवाच्या वचनासाठी उभे करा. कारण प्रसाद जर तुम्हाला पाहिजे तर आचरणही तसंच पाहिजे. लक्षात ठेवा, शमशोनाने त्या स्त्रियांच्या नादी लागून तो विसरला. आज मंडळ्या निर्बुद्ध झाल्या प्रियानो. लक्षात ठेवा, आजकालच्या मंडळ्या निर्बुद्ध झाल्या, त्या अंधकाराच्या मार्गाने चालल्या, त्या पापाच्या मार्गाने चालल्या. म्हणून पौलाला शिकवावं लागलं. गलतीकरास पत्र, वाचूया देवाचं वचन, गलतीकरास पत्र याचा 3रा अध्याय, वचन 1 आणि 3 मध्ये काय म्हणतं? अहो निर्बुद्ध गलीलकरांनो, अहो निर्बुद्ध गलीलकरांनो, वधस्तंभावरती खेळलेल्या येशू ख्रिस्ताला जे तुमच्या डोळ्यापुढे, जो ख्रिस्त वधस्तंभावरती ठोकला गेला तुमच्या पुढं वर्णन करून ठेवले होते, वर्णन करून ठेवलं होतं, त्या तुम्हास कोणी मुरुड घातली आहे. त्या लोकास ज्यांच्या पुढं ख्रिस्ताचं मरण, ज्यांच्या पुढं ख्रिस्ताचं अर्पण, ज्यांच्या पुढं ख्रिस्त मेला गेला, त्या मंडळी समोर प्रेषित लोकांनी वर्णन केलं तो तुमच्यासाठी कसा मेला. आज ती मंडळी काय झाली? निर्बुद्ध झाली. हा, तुम्हाला नियमशास्त्रातील कर्मांनी हा आत्मा मिळाला, आत्मा मिळालाय का? किंवा विश्वासाच्या वार्तेने हा मिळाला, हा. इतकेच तुम्हापासून समजून घ्यायचे आहे. इतकंच मला तुमच्यापासून समजून घ्यायचं, विश्वासाने तुम्हाला देवाचा आत्मा मिळाला. कोणता? जो फक्त तुमच्यामध्येच देवाचा आत्मा आहे का? तुमचा पण आत्मा तुमच्यामध्ये आहे का? क्रियांनी किंवा कर्मांनी? कशाने तुम्हाला देवाचा आत्मा मिळाला आणि कशाने तुम्हाला देवाचे पुत्र आणि मुली म्हणण्याचा अधिकार देवाने दिला? तो आत्मा कशाने तुम्हाला मिळाला आहे? वचन 3 मध्ये काय म्हणतो? तुम्ही इतके निर्बुद्ध आहात का? तुम्ही एवढे निर्बुद्ध आहात का? तुम्ही आत्म्याने प्रारंभ केलेल्या वर आता देहाने पूर्ण होता काय? आता शरीराने पूर्ण होत आहात का? म्हणून तर त्या ठिकाणी येशूने मार्काचं शुभवर्तमान 8व्या अध्यायामध्ये स्पष्ट बोलला, जो कोणी माझा अनुयायी होऊ पाहत आहे त्याने आत्मत्याग करावा व आपला वधस्तंभ घेऊन मला अनुसरावे. काय तुम्ही आत्मत्याग केलेला आहात? काय गोष्टी तुम्ही सोडून येशूचा वधस्तंभ घेऊन तुम्ही स्वतःला चालवलेला आहे? विचार करायची गोष्ट आहे. आज एवढे निर्बुद्ध होऊ नका, एवढे जगिक पण होऊ नका, जेणेकरून ख्रिस्ताचं मरण तुम्ही विसरताल. येशू माझ्यासाठी का मारला गेला, का गाडला गेला आणि का 3ऱ्या दिवशी जिवंत झाला, याचं मरण जर गलतीकराची मंडळी विसरत आहे तर आजच्या मंडळीची काय गॅरंटी आहे की ती विसरणार नाही? आजच्या विश्वासणाऱ्याची काय गॅरंटी आहे की तो ख्रिस्ताचं मरण विसरणार नाही? लक्षात ठेवा माझ्या प्रिय बंधूंनो, भावांनो, आज तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीचा विसर पडल्याचं दिसत आहे. कारण तुमच्यामध्ये देवाचा आत्मा दिसत नाहीये. देवपुत्र वेगळ्या स्वभावाचे आहेत, देवकन्या वेगळ्या स्वभावाच्या आहेत, त्यांच्याने पाप करवत नाहीये. मग या ठिकाणी का असं म्हणतं की आत्मेने सुरुवात करून आता देहाने पूर्ण करत आहात? बायबलमध्ये लिहिलं प्रियानो, 1 योहानाचे पत्र 3रा अध्याय आणि वचन 8 मध्ये योहान आपल्या पत्रामध्ये म्हणत आहे,
जो कोणी पाप करतो तो शैतानापासून आहे, कारण शैतान प्रारंभापासून पाप करत आहे. मग जर माझ्यामध्ये माझा आत्मा आहे आणि देवाचा पण आत्मा आहे, तर लक्षात ठेवा मी कुठेतरी पाप करत आहे. देवाचा आत्मा राहणार नाही, फक्त म्हणायला, मंडळीला म्हणायला आणि कुटुंबाला म्हणायला आहे माझ्यामध्ये देवाचा आत्मा आहे. कारण पाप करताना देवाचा आत्मा तुमच्यामध्ये थांबणार नाहीये. कारण तुमचा जीवनाचा प्रकाश अंधार होत चाललाय, तुमचा प्रकाश अंधार होत चाललाय, लक्षात ठेवा. म्हणून ही विपत्ती तुमच्यावरती आहे, हे क्लेश तुमच्यावरती आहेत. एकेकाळी तुमचं कुटुंब प्रकाशित होतं, असे प्रकाशित नाहीये. एकेकाळी तुमच्या माथ्यावरती, तुमच्या डोक्यावरती देवाचा प्रकाश उदयमान होत होता, आज तो दिसायला मिळत नाहीये. आज तुमचा प्रकाश काळोख होत चाललाय, लक्षात ठेवा. तुमच्या दिवा, तुमची दिवठणीवर ठेवलेली समयी आज तुमच्या जागेवरती नाहीये. परीक्षण करा. आज तुम्ही देवाच्या हातातील देवपुत्र आहात, तुम्ही देवाच्या हातातील देवकन्या तुम्ही आहात, की शैतानाच्या हातातील पापाचा हत्यार तुम्ही बनलेले आहात. एवढे निर्बुद्ध होऊ नका. काय वाचवायचंय, काय मिळवायचंय, काय कमवायचंय, यापेक्षा मी माझ्या जीवाला कसं ख्रिस्तासाठी जगवत आहे याचा विचार करा. आयुष्यभर कष्ट करायचे, कष्ट कोणाला चुकत नाहीये. काम मनुष्याने अवश्य करावं, पण काम करत असताना रविवारचे 2 तास सुद्धा मी देवाला द्यायला शिकलं पाहिजे. इतकंही काम करू नये की आम्हाला रविवारी सुद्धा प्रार्थनेला वेळ भेटत नाहीये. याचा अर्थ मी माझ्या जीवाचा त्याग केला नाहीये. लक्षात ठेवा प्रियानो, पौल फिलिपेकराच्या मंडळीसमोर आपला आदर्श ठेवतोय. वाचा देवाचं वचन, फिलिपेकरास पत्र याचा 3रा अध्याय 17, 18 आणि 19 वचन. लवकर वाचूया. बंधूंनो, तुम्ही सर्वजण, फिलिपेकरास पत्र 3रा अध्याय वचन 17, 18 आणि 19 मध्ये. बंधुजन हो, तुम्ही सर्वजण माझे अनुकारी व्हा, माझा अनुकरण, माझा आदर्श घेणारे तुम्ही व्हा. कारण आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिल्याप्रमाणे, तुम्हाला आदर्श घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. जे आदर्शप्रमाणे चालत आहेत, जे वचनाप्रमाणे चालत आहेत, त्यांच्याकडे आता बाकीच्या लोकांनी लक्ष द्यायचंय. का लक्ष द्यायचंय? त्यांनी शिकावं. ज्यांनी लक्ष दिलंय ना त्या लोकांनी शिकावं. मला त्या भावासारखं, त्या बहिणीसारखं बनायचंय. मला त्यांच्यासारखं हे बनायचं आहे की ते ख्रिस्ताच्या वचनामध्ये कसे चालत आहेत, ते ख्रिस्ताच्या सानिध्यामध्ये कसे चालत आहेत, देवाचा आत्मा त्यांना कसा चालवत आहे. मी त्यांच्या बरोबर आहे ना, मग मला का तसं मिळत नाहीये? मला ते वरदान का मिळत नाही? मला ते आत्मा का मिळत नाही? मला का चालता येत नाहीये? मला का देवाचा आत्मा चालवत नाहीये? जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो ना तितक्यासाठी त्यांनी मंडळीमध्ये आदर्श घालून दिला. आता तो पौल मंडळीला सांगत आहे, तुम्ही माझे अनुकरण करणारे व्हा. पण प्रियानो लक्षात ठेवा, आजकाल लोक सलमोनाचा आदर्श घेतात. सलमोनाचा आदर्श घेतात. काय आदर्श घेतात? त्याने एवढ्या बायका केल्या, मग आम्हाला दुसरी पण नको का? सध्या चालू आहे जगामध्ये. भले तुमच्या मंडळीमध्ये नाहीये, बाहेर फिरून पहा, त्यावेळेस तुम्ही तुमच्या मंडळीचा गर्व करताल की माझी मंडळी खरं देवाच्या वचनातली जन्म पावलेली मंडळी आहे. तुम्ही बाहेरच्या लोकांचा
अनुभव घेऊन पहा, त्यावेळेस तुम्हाला तुमच्या भावाचा, बहिणीचा, मंडळीच्या, पालकाचा तुम्हाला अनुभव येईल. खरंच माझी मंडळी, माझ्या देवाने माझ्यासाठी किती तयार केली, वचनाने केली. कारण आज मला माझ्या मंडळीचं महत्त्व कळालं. कारण बाहेरच्या मंडळ्या शल्मोनाच्या गोष्टीचा आदर्श घेत आहेत. काय आदर्श लोक घेत आहेत? त्याने एवढ्या बायका केल्या, मग आम्हाला एखादी पण नको का डबल? घरात एक, बाहेर एक. लक्षात ठेवा, वचनामध्ये असं म्हटलं, आजचे लोक सल्मोनाचा आदर्श घेतात. दुसरी गोष्ट, आजचे लोक दाविदाचा आदर्श घेतात. त्याने नाही का पाप केलं? मग पाप करून त्याने क्षमा नाही मागितली का? तसं मी पण पाप करून क्षमा मागन ना. जर परमेश्वर दाविदाला क्षमा करतो, मला क्षमा करू शकणार नाही का? आज अनेक मंडळांमध्ये ॲडल्टरी चालू आहे, व्यभिचार चालू आहे, अनेक मंडळामध्ये दुहेरी पातक चालू आहे. लोक त्यांचा आदर्श घेत आहे माझ्या प्रियांनो. पण आजचे लोक योसेफाचा कोणी आदर्श घेत नाही. आज काय योसेफाचा आदर्श घ्यायला त्यांना जमत नाहीये. शल्मोनाचा आदर्श त्यांना चालतो, दाविदाचा आदर्श त्यांना चालतो. मग योसेफाचा आदर्श त्यांना का चालत नाही? कारण ते निर्बुद्ध झालेत. त्यांच्यामध्ये देवाचा आत्मा नाहीये. म्हणून तुम्ही काय मिळवलंय याचा विचार करा. तुम्ही म्हणता असाल मी घर बांधलं, जसं तो एक धनवान व्यक्ती आपल्या स्वतःच्या जीवाची प्रशंसा करतो. हे जीवा, खा पी आईश कर, पुष्कळ वर्ष तुला साठा मिळवला. आज तुमच्याही कुटुंबात, तुमच्याही लोकांमध्ये, तुमच्याही मंडळीमध्ये हीच पद्धत आहे. मिळवलं आम्ही, हे कमावलं आम्ही, हे करून दाखवलं आम्ही. तुम्ही कोणाची बराबरी करत आहात? कोणाला दाखवता? लोक फक्त 2 दिवस स्तुती करते, वा खूप सुंदर बंगला बांधला. तिसऱ्या दिवशी स्तुती करणार नाहीये, मी त्याच्यापेक्षा चांगला बांधीन. तुमची स्तुती किती दिवस टिकली? 2 days. तिसऱ्या दिवशी नाहीये. नंतर प्रिय लक्षात ठेवा, तुम्ही काय मिळवलं? जग मिळवलं, घर मिळवलं, संपत्ती मिळवली, ऐश्वर्य मिळवलं, सुख मिळवलं, पण एक गमावलं, आत्मा तुम्ही गमावला. आणि तेच लोक आत्मा गमावतात जे लोक प्रार्थनेपासून, वचनापासून, चर्चपासून लांब जातात. लक्षात ठेवा, हे तेच लोक आहेत जे प्रभूला वेळ देत नाहीत. रविवार असो, उपास प्रार्थना असो, कुठली चर्चेत सहभागिता असो, त्याच्यामध्ये सहभागी न होणं म्हणजे मी माझ्या जीवाचा नाश करत आहे. न्याय होताना तुम्ही हे म्हणू शकत नाहीये, प्रभू मी माझ्या घरामध्ये व्यस्त होतो, माझ्या कंपनीच्या कामामध्ये मी व्यस्त होतो, माझ्या शेतीच्या कामामध्ये मी व्यस्त होतो, माझ्या मार्केटच्या कामामध्ये मी व्यस्त होतो, माझ्या नातेवाईकाच्या लग्न समारंभामध्ये मी व्यस्त होतो, माझ्या ड्युटीमध्ये मी व्यस्त होतो, माझ्या जबाबदारीमध्ये व्यस्त होतो. प्रभू तुला वेळ देता आला नाही. तुम्ही ते मिळवलं पण आपल्या जीवाचा नाश करून घेतला. म्हणून बायबलमध्ये म्हटलं, हे मनुष्य, तू 6 दिवस काम कर आणि 7वा दिवस देवासाठी वेगळा ठेव. जर तुला जीवन मिळवायचं आहे, 7वा दिवस प्रभूसाठी तुला वेगळा करायला सांगितलं आहे. आणि त्या दिवसामध्ये देवाचं आणि तुझं नातं एका मित्राप्रमाणे असावं. देवाने तुझ्याशी बोलावं, देवाने तुला आपलं म्हणावं. एवढाही जगाच्या कार्यात गुंतू नकोस ना, असे देव पाहत आहे तुमच्या कुटुंबाला, तुमच्या भावाला तो पाहत आहे.
तुमच्या मुलाला तो पाहत आहे, तुमच्या पतीला तो पाहत आहे, तुमच्या पत्नीला तो पाहत आहे, तुमच्या आईवडिलांना तो पाहत आहे आणि रडत आहे. काय तुम्हाला रडू येत नाही का? काय तुम्हाला वाटत नाही का 6 दिवस माझ्या लोकांनी काम करावं आणि 7व्या दिवशी परमेश्वराच्या पंखाखाली त्यांनी आश्रयाला यावं? सांगा. प्रभूचा प्रसाद तुझी वाट पाहत आहे. सर्व मिळवलं हो. स्वर्गात न्यायाच्या दिवशी म्हणणार नाहीये प्रभू मला माझं घर कमवलं ते इथं घेऊन येऊ दे. मी बंगला बांधला, गाडी घेतली, सोनं केलं, शेती केली, दवाखाना सांभाळला, कंपनी सांभाळली, व्यवहार केला, मार्केट सांभाळलं. प्रभू ते इथं स्वर्गात घेऊन ये. जगातल्या नाशवंत वस्तू जगात सोडून द्यायला देवाने सांगितलं. लक्षात ठेवा. काय मिळवलं, काय तुमचं नुकसान झालंय, तोट्यातील फायदा तुम्ही ओळखलाय का? आज जग सोडल्यानंतर तुमचा तोटा होईल, पण हा तोटा तुमच्यासाठी फायदेशीर होईल, कारण तू जीवन मिळवलंस आणि जीवन तुला प्रभूकडून मिळालेलं आहे. म्हणून लक्षात ठेवा प्रियानो, आज तुम्हाला तुमच्या जीवाची किंमत समजून घ्यायसाठी माझ्या देवाने वेळ दिलेला आहे. प्रार्थना करा. जे जग मिळवायला चाललेत ना त्यांना देव एक चान्स देत आहे, एक संधी आहे. त्यांना सांगा स्वर्गाचं राज्य तुझी वाट पाहत आहे, देवाचा आत्मा तुझी वाट पाहत आहे. तू देवाला नाकारशील, देव तुला नाकारेल. तू देवाला सोडशील, देव तुला सोडेल. तू देवाला स्वीकारशील, देव तुला स्वीकारेल. तू देवाला ओळखशील, देव तुला ओळखेल. प्रियानो, आज वेळ आहे. स्वतःला ओळखा. मी काय मिळवलं आणि काय गमावलं. प्रभू करो या वचनाने देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद करो. आमेन.